हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट टाइम आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम बघितलेला आहे. आता पॅरलल ऍक्सिस थिअरमचा फॉर्म्युला काय होता बघा, दॅट इज IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. म्हणजे दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये आपण हा पॅरलल ऍक्सिस थिअरम वापरतो, IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आहे दॅट इज IZ इज इक्वल टू IX प्लस IY. दिस इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम. ठीक आहे. आता याच्यानंतर डिफरंट बॉडीजची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण स्टडी करणार आहे. ओके, अबाउट डिफरंट ऍक्सिस. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द थिन रॉड. थिन रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया आता सुरुवातीला आपण स्टडी करूया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड आपल्याला आता स्टडी करायचं आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ बघूया. फर्स्ट फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड अबाउट ऍक्सिस थ्रू center of mass and perpendicular to its length. Perpendicular to its length. Okay. आता याचं आपण डेरिवेशन बघणार आहे. सपोज हा एक थिन रॉड आहे. ओके, आणि याच्यामध्ये हा एक सेंटर पॉइंट आहे आणि सेंटर पॉइंट मधून काय होतोय, ऍक्सिस पास होतोय. सपोज दिस इज द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय असणार आहे, थिन रॉडच्या लेंथचा जो हाफ असणार आहे, दॅट इज द काय असणार आहे, सेंटर ऑफ द रॉड असणार आहे. ओके, आता या रॉडचं मास सपोज m आहे, टोटल मास इज m आणि टोटल लेंथ याची किती आहे, लेंथ आहे. ओके, सो लेट कॅपिटल M इज mass of rod and L is length of the rod. आणि ऍक्सिस कुठून पास होते, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर. सेंटर ऑफ मास COM म्हणजे काय, सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. म्हणजे ऍक्सिस जो आहे तो लेंथला परपेंडिक्युलर आहे. ओके, आता बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशी कॅल्क्युलेट करतो, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला एक स्मॉल एलिमेंट ऑफ मास कन्सिडर करतो. बघा इकडे लक्ष द्या व्यवस्थित. तर या बॉडी मधला काय करूया, एक स्मॉल एलिमेंट ऑफ मास DM कन्सिडर करूया. DM इज अ स्मॉल एलिमेंट ऑफ मास. आणि या DM हे जे मास आहे ते ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून x डिस्टन्सला आहे. सपोज बघा आता काय करणार आहे मी इथं, कन्सिडर ए व्हेरी स्मॉल एलिमेंट ऑफ मास consider a very small element of mass DM, okay, at distance x from axis. ओके, एक व्हेरी स्मॉल एलिमेंट ऑफ मास DM कन्सिडर केलेला आहे. तो किती डिस्टन्सला आहे, x डिस्टन्सला आहे फ्रॉम ऍक्सिस पासून. अँड देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एलिमेंट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एलिमेंट किती येणार बघा या ऍक्सिस भोवती, तर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे DM इंटू x स्क्वेअर. म्हणजे तो स्मॉल एलिमेंट जो आहे ना त्याला आपण एखाद्या पार्टिकल प्रमाणे कन्सिडर केलेला आहे.
इथपर्यंत व्यवस्थित लक्षात आलं का बघा? एक एम मासचा रॉड आहे, त्याची टोटल लेंथ एल आहे. ओके, आणि त्या रॉड मधलं काय केलेलं आहे? एक व्हेरी स्मॉल इलिमेंट ऑफ मास डीएम कन्सिडर केलेला आहे. म्हणजे त्या इलिमेंटचं मास किती आहे? डीएम. जनरली एम हे आपण काय करतो? लार्ज मास साठी सिंबल वापरतो. डीएम म्हणजे व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ मास असणार आहे. आणि किती डिस्टन्सला आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून एक्स डिस्टन्सला आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस इलिमेंट फ्रॉम द ऍक्सिस काय येणार आहे? या इलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया डीएम इंटू एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर इंटू डीएम असं म्हणू शकतो. आता इलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया आली तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड काय येणार मग? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? असे जे छोटे छोटे इलिमेंट आहेत, आता हा जो इलिमेंट इथं एक इलिमेंट कन्सिडर केलेला आहे, याची एम आय किती आली? डीएम इंटू एक्स स्क्वेअर. असे अनेक इलिमेंट या रॉड मध्ये असू शकतात. इलिमेंट म्हणजे छोटे छोटे तुकडे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे? या रॉडला छोट्या छोट्या तुकड्यांच्या मध्ये डिवाइड करायचं. प्रत्येक तुकड्याची, प्रत्येक इलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आणि त्या सगळ्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम म्हणजेच रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड म्हणजे या सगळ्यांची काय येणार आहे? सगळ्या तुकड्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम. म्हणजे त्याच्यासाठी सम करायचं म्हणजे काय करायचं? इंटिग्रेशन घ्यायचं. लक्षात आलं का बघा? पुन्हा एकदा सांगतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इलिमेंट किती येणार? डीएम इंटू एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर इंटू डीएम. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड किती येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डीएम. म्हणजे डीएम इंटू एक्स स्क्वेअर लिहिलं तर चालतंय किंवा एक्स स्क्वेअर इंटू डीएम लिहिलं तर चालतंय. आता या इंटिग्रेशनला लिमिट पण द्यावे लागतील. लिमिट्स. लिमिट म्हणजे काय? हे एक्स डिस्टन्स कुठून कुठपर्यंत असू शकतं. एक्स हे जे डिस्टन्स आहे ते कुठून कुठपर्यंत असू शकतं. ठीक आहे, तर बघा, हे एक्स डिस्टन्स जे आहे ते सेंटर ऑफ मासच्या, म्हणजे हा जो इलिमेंट जो आहे तो लेफ्ट एंड पासून राईट एंड पर्यंत कुठेही आपण कन्सिडर करू शकतो. मग लेफ्टला काय येणार आहे? मायनस एल बाय टू. म्हणजे पूर्ण लेफ्ट एंडला तो इलिमेंट कन्सिडर केला तर एक्स किती येणार? मायनस एल बाय टू येणार. म्हणजे सेंटर ऑफ मास पासून लेफ्ट हँड साइडचे डिस्टन्स निगेटिव्ह कन्सिडर करणार, सेंटर ऑफ मास पासून राईट हँड साइडचे डिस्टन्स आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार. लक्षात येते? सो सेंटर ऑफ मास पासून लेफ्टला मायनस एल बाय टू आणि सेंटर ऑफ मास पासून राईटला काय येणार आहे? इलिमेंट तो आपण प्लस एल बाय टू पर्यंत कन्सिडर करू शकतो. सो मायनस एल बाय टू टू प्लस एल बाय टू. ओके, हे लिमिट्स येणार. सो आय इज इक्वल टू काय होणार बघा? इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डीएम येणार. त्याचबरोबर हा युनिफॉर्म रॉड आहे. युनिफॉर्म रॉड जर असेल तर आपण इथं एक लिनियर मास डेन्सिटीची कन्सेप्ट वापरू शकतो. लेट लॅम्बडा इज द मास पर युनिट लेंथ. म्हणजे लॅम्बडा ही टर्म जनरली आपण कोणाला वापरतो? मास जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर लेंथ असेल तर. लॅम्बडा इज द मास पर युनिट लेंथ सपोज असेल तर लॅम्बडा कसं काढणार आपण? टोटल मास डिवायडेड बाय टोटल लेंथ. या पद्धतीने आपण मास कॅल्क्युलेट करणार आहे. टोटल मास ऑफ द रॉड डिवायडेड बाय टोटल लेंथ ऑफ द रॉड. ओके, आता डीएम हा जो इलिमेंट आहे त्याची लेंथ किती आहे? सपोज डीएक्स एवढी लेंथ आहे. डीएम या इलिमेंटची लेंथ किती आहे? डीएक्स आहे. तर लॅम्बडा मग असं पण लिहू शकतो. लॅम्बडा म्हणजे इलिमेंट साठी कसं लिहिणार? त्याचं मास डिवायडेड बाय त्याची लेंथ. लॅम्बडा म्हणजे मास डिवायडेड बाय लेंथ असतं ना. संपूर्ण रॉड साठी काय लिहिणार? एम बाय एल. आणि त्या छोट्याशा इलिमेंट साठी किती लिहिणार आहे? त्याचा मास आहे डीएम, लेंथ आहे डीएक्स. अँड देअरफॉर डीएम इज इक्वल टू काय येणार आहे? लॅम्बडा इंटू डीएक्स येणार आहे. ते इथं रिप्लेस करूया. सो देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येणार बघा? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर ॲज इट इज आणि डीएम म्हणजे काय येणार आहे? लॅम्बडा डीएक्स येणार आहे. लिमिट्स आहेत मायनस एल बाय टू टू प्लस एल बाय टू. आता बघा, लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट जो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन मध्ये काय राहणार आहे? एक्स स्क्वेअर डीएक्स राहणार आहे मायनस एल बाय टू टू प्लस एल बाय टू. सो लॅम्बडा ॲज इट इज एक्स स्क्वेअर डीएक्स राहणार ना तिथं, सॉरी, एक्स स्क्वेअर डीएक्स. लॅम्बडा बाहेर आल्यानंतर एक्स स्क्वेअर डीएक्स राहणार आहे. आता एक्स स्क्वेअर डीएक्स चे इंटिग्रेशन काय असतं? दॅट इज एक्स क्यूब बाय 3 असतं. इंटिग्रेशन माहिती पाहिजे तुम्हाला. एक्स स्क्वेअर डीएक्स इंटिग्रेशन असतं एक्स क्यूब बाय 3. आता लॅम्बडा म्हणजे काय?
सो लॅमडा इज इक्वल टू एक्स क्यूब बाय 3 याचे लिमिट्स आहेत -L/2 टू +L/2. आता लिमिट्स कसे ठेवायचे माहिती आहे तुम्हाला. लॅमडाची व्हॅल्यू पण ठेवूया. लॅमडाची व्हॅल्यू किती आहे? m/L आहे. 3 पण बाहेर काढूया. आणि एक्सच्या ठिकाणी सुरुवातीला ब्रॅकेटमध्ये काय करायचं? अप्पर लिमिट ठेवायचं. एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट म्हणजे L/2 जर ठेवलं तर काय होणार आहे? L³/8 होणार ना. x³ म्हणजे L/2 चा क्यूब L³/8 मायनस, ओके, हे -L/2 आता ठेवलं तर काय होणार आहे? मायनस ते पण L³/8 होणार. अँड मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे m/3L इंटू L³ मायनस L³ म्हणजे L³ प्लस L³ होणार आहे. दॅट इज 2L³/8 होणार आहे. ओके, आता इथं बघा, एक L आणि L कॅन्सल होईल. 2 न 8 ला डिवाइड केलं 4 आणि त्याच्यामुळे फॉर्म्युला इथं काय होणार आहे? m इंटू L² होणार डिवायडेड बाय 3 इंटू 4 म्हणजे 12 mL²/12 हा फायनल फॉर्म्युला येणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे डेरिवेशन मी केलेलं आहे. हे जे डेरिवेशन आहे ते पर्टिक्युलरली फॉर JEE चे स्टुडंट जे आहेत त्यांच्यासाठी आहे, कारण बोर्ड एक्झामसाठी हे डेरिवेशन नाहीये, लक्षात घ्या. इट इज नॉट फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. ओके, बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड असणार आहे mL²/12. जस्ट एकदा डेरिवेशन रिवाइज करतो आणि आपल्याला हा फॉर्म्युला जो आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉडचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे mL²/12. दिस इज द फायनल फॉर्म्युला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड. बघा काय केलंय, m इज द मास ऑफ द रॉड, L इज द लेंथ ऑफ द रॉड. आता रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढायची आहे? सुरुवातीला स्मॉल इलेमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. स्मॉल इलेमेंट कुठं कन्सिडर केलेला आहे? x डिस्टन्सला dm मासचा इलेमेंट कन्सिडर केलेला आहे. पण म्हणजे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे? dm इंटू x² किंवा x² इंटू dm. इलेमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया x² इंटू dm आलं की रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे? दॅट इज इंटिग्रेशन ऑफ x² dm येणार आहे. इंटिग्रेशन ऑफ x² dm ही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड येणार आहे. इंटिग्रेशन ऑफ x² dm. ओके, आणि याला लिमिट्स पण द्यायच्यात. लिमिट्स म्हणजे तो इलेमेंट आपण कुठून कुठपर्यंत कन्सिडर करू शकतो. हा जो स्मॉल इलेमेंट आहे तो लेफ्ट हँड पासून राईट हँड पर्यंत कुठेही कन्सिडर करू शकतो. म्हणजे लेफ्ट हँडला जर कन्सिडर केला तर x ची व्हॅल्यू -L/2 येणार आहे आणि राईट हँडला कन्सिडर केला तर x ची व्हॅल्यू +L/2. म्हणजे या पद्धतीने लिमिट्स जे आहेत ते -L/2 टू +L/2 आलेले आहेत. आता लॅम्बडा म्हणजे काय असतं? मास पर युनिट लेंथ असतं. दॅट इज मास डिवायडेड बाय लेंथ जर असेल तर लॅम्बडा स्मॉल एलिमेंट साठी काय येणार आहे? लॅम्बडा म्हणजे dm/x येणार आहे, मास डिवायडेड बाय लेंथ. सो dm इंटू लॅम्बडा x, लॅम्बडा dx, dm इंटू लॅम्बडा, dm इज इक्वल टू लॅम्बडा इंटू dx. बट dm इथं रिप्लेस केलेला आहे, सो x² इंटू लॅम्बडा इंटू dx येणार आहे. ओके, सो लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन मध्ये x² dx राहणार आहे. x² dx इंटिग्रेशन असते x³/3. ओके, x³/3 आणि या ठिकाणी काय केलेले आहेत? सगळ्या व्हॅल्यूज x³/3 मध्ये +L/2 -L/2 या व्हॅल्यू ठेवल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येतो? mL²/12 येतो. लक्षात आलं का बघा? तर हा पहिला फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉडचा अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. म्हणजे I म्हणू शकतो किंवा याला IC म्हणू शकतो. IC चा फॉर्म्युला काय येणार आहे? mL²/12. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. फॉर्म्युला आहे mL²/12. काय फॉर्म्युला आहे? mL²/12. काय फॉर्म्युला आहे? दॅट इज mL²/12. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड इज गिवन बाय फॉर्म्युला IC इज इक्वल टू mL²/12. ठीक आहे. आता या रॉडचे इतर डिफरंट ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कसे येतात ते पण बघूया, बाकीच्या ऍक्सिस भोवती. ओके, नंबर 2. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ thin rod about axis through end and perpendicular to length.
ओके. आता नेक्स्ट ऍक्सिस कसा येणार बघा. ऍक्सिस जो आहे तो एंड मधून पास होतोय. इथं ऍक्सिस आहे, लक्षात घ्या. ऍक्सिस इज पासिंग थ्रू एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. ठीक आहे. आताच आपण काय केले, या ऍक्सिस भोवती काढलेली आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. या ऍक्सिस भोवती. याला पाहिजे तर आपण आयसी म्हणूया आणि याला पाहिजे तर आपण आयओ म्हणूया. म्हणजे आता हे दोन पॅरलल ऍक्सिस तुम्हाला इथे दिसायला लागलेत. मग कुठला थेरम वापरायचा आहे तर आता इथे इंटिग्रेशन करायची गरज नाही. इंटिग्रेशन देखील सॉल्व्ह होईल डेरिव्हेशन करून. तर आपल्याला या ऍक्सिस भोवती माहित आहे, म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ऍक्सिस भोवती माहित आहे. एंड पॉईंट मधून म्हणजे ओ पॉईंट मधून पास होणारा ऍक्सिस भोवती काढायचे. तर आयओ इज इक्वल टू काय असतं, आयसी प्लस एम एच स्क्वेअर असणार आहे. एम इज द मास. ओके. तर डायरेक्टली बघा, ऍक्सिस कुठून पास होते, पासिंग थ्रू एंड अँड परपेंडिक्युलर टू लेंथ. डायरेक्टली इथं बघा आता, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम काय होणार बघा, आयओ इज इक्वल टू आयसी प्लस मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. ओके. आयओ फाइंड आउट करायचा आहे. आयसी ची व्हॅल्यू आताच आपण काढली. ऍक्सिस जर रॉडच्या सेंटर ऑफ मास मधून पास होत असेल आणि परपेंडिक्युलर टू लेंथ असेल तर फॉर्म्युला काय, तो ml स्क्वेअर बाय 12 प्लस एम मास इंटू या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स. या पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती येणार बघा, इथं एच म्हणजे कंप्लीट रॉडची लेंथ एल असेल तर एच किती येणार आहे, दॅट इज एल बाय 2 येणार. एच इज इक्वल टू एल बाय 2. एच म्हणजे काय घेणार आहे, एल बाय 2 घेणार. लक्षात येते का. एच म्हणजे काय, दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स. कंप्लीट रॉडची लेंथ एल असेल तर एच किती येणार आहे, रॉडची हाफ लेंथ, त्याचा स्क्वेअर. म्हणजे इथं काय होणार आहे, एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम एल स्क्वेअर बाय काय होणार आहे, 4 होणार. एल बाय 2 चा स्क्वेअर, एल स्क्वेअर बाय 4. म्हणजे या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शियाचा फायनल फॉर्म्युला. आता हे जर सॉल्व्ह केलं, डिनॉमिनेटर दोन्हीचा 12 करूया. ओके. डिनॉमिनेटर जर 12 केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया बघा काय होणार, आयओ इज इक्वल टू, डिनॉमिनेटर 12 करूया, न्यूमरेटरला फर्स्ट टर्म ऍज इट इज एम एल स्क्वेअर आणि सेकंड टर्म काय होणार आहे, डिनॉमिनेटर 12 करायचं असेल तर सेकंड टर्मला काय करावं लागेल, 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. 3 एम एल स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे, 4 एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 12 होणार. अँड देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला 4 न 12 ला डिवाइड केलं तर 3 न डिवाइड 3 वर राहणार तिथं. सो एम एल स्क्वेअर बाय 3 हा फायनल फॉर्म्युला येणार आहे. लक्षात आलं. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस इज द थिन रॉड अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू एंड. म्हणजे ऍक्सिसची पोझिशन चेंज झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होते, चेंज होते. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, ऍक्सिस कुठला आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये देखील मोमेंट ऑफ इनर्शिया जर विचारली तर ऍक्सिस कुठं आहे ते बघावं लागेल तुम्हाला अगोदर आणि ते थिंक करावं लागेल ऍक्सिस कुठं आहे ते, आणि त्याच्यानुसार फॉर्म्युला यूज करावा लागणार. ओके. पुन्हा एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडच कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. थर्ड बघा आता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड once again about axis through midpoint of काय, center of mass and end and perpendicular to its length. Okay.
जरा ऍक्सिसची पोझिशन तुम्हाला आता थिंक करता येते का बघा, ऍक्सिस कुठं आहे? आता सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ऍक्सिस म्हणजे हा ऍक्सिस असणार आहे, सेंटर ऑफ मास मधून पास होणारा, बरोबर. आणि आता ऍक्सिस कुठून पास होणार आहे? पासिंग थ्रू मिड पॉइंट ऑफ सेंटर ऑफ मास एंट्री, म्हणजे हा सेंटर ऑफ मास आहे तुमचा, बरोबर. इथं तुमचा सेंटर ऑफ मास आहे आणि इथं काय आहे? तुमचा एंड आहे. सेंटर ऑफ मास आणि एंड यांचा मिड पॉइंट, इथून ऍक्सिस पास होतोय, हा ऍक्सिस आहे बघा. आता या ऍक्सिस भोवती आपल्याला माहिती आहे दॅट इज आय सी, आणि या ऍक्सिस भोवती आता फाइंड आउट करायचे दॅट इज आय ओ. म्हणजे पुन्हा एकदा दोन ऍक्सिस तुम्हाला इथं पॅरल दिसायला लागलेत आणि दोन पॅरल ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे एच असणार आहे. पुन्हा एकदा इथं काय करावं लागेल? दोन ऍक्सिस पॅरल दिसले तर तुम्हाला पॅरल ऍक्सिस थेरम यूज करावा लागणार. नेहमी लक्षात ठेवा, पॅरल ऍक्सिस थेरम यूज करण्यासाठी सेंटर ऑफ मास मधून ऍक्सिस काय झाला पाहिजे? पास झाला पाहिजे. ओके ओके, सॉरी मी काय सांगत होतो बघा, पॅरल ऍक्सिस थेरम तुम्हाला यूज करण्यासाठी काय करायला पाहिजे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास माहिती पाहिजेच, आणि मग बाहेरच्या ऍक्सिस मध्ये तुम्ही काढू शकता. ओके, आता पुन्हा एकदा बघा, इथं बाय पॅरल ऍक्सिस थेरम येणार, बाय पॅरल ऍक्सिस थेरम. बाय पॅरल ऍक्सिस थेरम काय होणार बघा, दॅट इज आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. ओके, सो देअरफॉर आय ओ इज इक्वल टू आय सी, म्हणजे पुन्हा एकदा पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू लेंथ फॉर्म्युला काय असतो? एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. आता एच हे डिस्टन्स किती येणार बघा, इफ एल इज द लेंथ ऑफ रॉड असेल तर हा जो पॉइंट ओ आहे आणि हा जो पॉइंट सी आहे यांच्यामधला डिस्टन्स येणार आहे L/4 येणार, कारण टोटल एल चा हाफ L/2 आणि L/2 चा परत हाफ म्हणजे L/4, याचं काय होणार आहे? स्क्वेअर होणार. सो आय ओ इज इक्वल टू काय येणार बघा, दॅट इज ml स्क्वेअर बाय 12 प्लस ml स्क्वेअर बाय 16 होणार. आता कॉमन डिनॉमिनेटर इथं काय करू शकतो? 48 करू शकतो, 48. ठीक आहे, आता फर्स्ट टर्मचा डिनॉमिनेटर 48 करायला न्यूमरेटरला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे? 4 ml स्क्वेअर. आणि इथं देखील कॉमन डिनॉमिनेटर 48 करायला न्यूमरेटरला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे? 3. सो आन्सर होणार आहे 7 ml स्क्वेअर डिवायडेड बाय 48. बघा, म्हणजे तोच रॉड, तीच लेंथ, ऍक्सिस चेंज झाला की मोमेंट ऑफ इनर्शिया काय व्हायला लागली? चेंज व्हायला लागली, बरोबर. म्हणजे किमान हे 3 फॉर्म्युले तरी तुम्हाला पाठ पाहिजेत. ओके, आता आणखी एक इथं महत्वाची गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युले. मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले तर आपण बघितले. ओके, पहिला मोमेंट ऑफ इनर्शियाचा पहिला फॉर्म्युला काय होता? ml स्क्वेअर बाय 12 अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. ओके, तर इथं रेडियस ऑफ गायरेशन कसं काढायचं बघा, या ऍक्सिस भोवती म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ml स्क्वेअर बाय 12 असेल, रेडियस ऑफ गायरेशन काढणं खूप सोपं आहे. याच्यातलं एम काढून टाकायचं आणि बाकीच्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. एम काढून टाकलं तर काय राहणार? एल स्क्वेअर बाय 12 राहणार, त्याचा स्क्वेअर रूट L/√12. ओके, हे सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीची रेडियस ऑफ गायरेशन आली. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ml स्क्वेअर बाय 3 असेल तर या ऍक्सिस भोवती रेडियस ऑफ गायरेशन किती येणार आहे? एम काढून टाकायचं, बाकीच्याचं स्क्वेअर रूट, दॅट इज L/√3. आणि या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपला फॉर्म्युला काय आलेला आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आलेला आहे 7 ml स्क्वेअर डिवायडेड बाय 48.
आणि रेडियस ऑफ गायरेशन मग काय येणार, या ऍक्सिस भोवती एम काढून टाका, बाकीच्याचं स्क्वेअर रूट, म्हणजे रूट मध्ये 7/48 होणार इंटू एल स्क्वेअरचा स्क्वेअर रूट म्हणजे एल येणार. ओके, तर या पद्धतीने हे फॉर्म्युले म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युले आहेत. ओके, आता पुन्हा एकदा रॉडच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले डिफरंट ऍक्सिस भोवती कसे असतात हे डायग्रॅमॅटिकली पुन्हा एकदा मी तुम्हाला काढून दाखवतो. हे तुम्हाला पाठच करून ठेवावं लागेल. ठीक आहे, तर सपोज दिस इज द रॉड. हा रॉड आहे, सपोज थिन रॉड आहे. तर बघा मी डिफरंट ऍक्सिस काढणार आहे. पहिला सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ऍक्सिस, याला ऍक्सिस नंबर 1 म्हणणार. त्याच्यानंतर एंड पॉइंट मधून पास होणारा ऍक्सिस, ऍक्सिस नंबर 2 म्हणणार याला. त्याच्यानंतर ऍक्सिस नंबर 3 म्हणजे या तिन्ही ऍक्सिस होती आताच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलेली आहे, बरोबर आहे ना. दिस इज द थर्ड ऍक्सिस. प्रत्येक ऍक्सिसचं नेमिंग तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. दिस इज द थर्ड ऍक्सिस. थर्ड ऍक्सिस कसा आहे, पासिंग थ्रू मिड पॉइंट ऑफ एंड अँड सेंटर ऑफ मास. दिस इज द फर्स्ट ऍक्सिस, दिस इज द सेकंड ऍक्सिस, सॉरी दिस इज द सेकंड ऍक्सिस, दिस इज द थर्ड ऍक्सिस. त्याचबरोबर एखादा ऍक्सिस असा पास होत असेल अलॉंग द लेंथ असेल, हा फोर्थ ऍक्सिस असणार आहे. ओके, फोर्थ ऍक्सिस. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होतोय, परंतु थीटा अँगल आहे, रॉड बरोबर थीटा अँगलला आहे. हा फिफ्थ ऍक्सिस आहे. इट मेक्स एन अँगल थीटा विथ द लेंथ ऑफ द रॉड. आणखी एक इथं सिक्स्थ ऍक्सिस मी ड्रॉ करतो, जो रॉडला पॅरल आहे परंतु रॉडच्या बाहेर आहे. सिक्स्थ ऍक्सिस. या सगळ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर इथं 1 बाय 1 बघा. फर्स्ट ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढलेली आहे, डेरिव्हेशन केलेलं होतं त्याचं ml²/12. ठीक आहे. सेकंड ऍक्सिस बघा, त्याची देखील मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिराइव्ह केली होती. सेकंड ऍक्सिस भोवती असते ml²/3, बरोबर. थर्ड ऍक्सिस भोवती देखील आताच आपण काढली होती. थर्ड ऍक्सिस भोवती होती 7/48 ml² किंवा 7 ml²/48. फोर्थ ऍक्सिस भोवती जरा इमॅजिन करा, फोर्थ ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे. फोर्थ ऍक्सिस रॉड मधूनच पास होतोय आणि सगळं मास रॉडचं फोर्थ ऍक्सिस वरच आहे. सगळे पार्टिकल ऍक्सिस वर असतील तर त्यांची मोमेंट ऑफ इनर्शिया येतच नाही. सो फोर्थ ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे 0. त्याच्यानंतर फिफ्थ ऍक्सिस जो आहे, ओके, इथे फॉर्म्युला ml²/12 येणार आहे, परंतु आपल्याला काय करावं लागणार आहे, लेंथ ऑफ द रॉड. आपल्याला काय करावं लागणार इथं, लेंथ ऑफ दी रॉड, म्हणजे या ऍक्सिस भोवती जर रॉड रिव्हॉल्व होत असेल, लेंथ ऑफ द रॉड परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्हणजे कुठली लेंथ घ्यावी लागणार, थिंक करा. म्हणजे अँगल जर थीटा दिलेला असेल तर तुम्हाला ऍक्सिसला परपेंडिक्युलर लेंथ घ्यावी लागणार आहे. आता ऍक्सिसला परपेंडिक्युलर लेंथ म्हणजे कुठली येणार आहे, तर ऍक्सिसला परपेंडिक्युलर लेंथ म्हणजे ही अशी लेंथ येणार आहे, लक्षात घ्या. एवढीच लेंथ येणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही पाहिजे तर असं करू शकताय की लेंथचे 2 कंपोनंट येणार, एक अलॉंग द ऍक्सिस आणि दुसरा परपेंडिक्युलर टू ऍक्सिस. लक्षात येते का मी काय सांगतो, एक अलॉंग द ऍक्सिस आणि दुसरं परपेंडिक्युलर ऍक्सिस. ही टोटल लेंथ एल असेल तर थीटाच्या साईडचा कंपोनंट काय तो माहिती आहे ना, एल कॉस थीटा, थीटाच्या साईडचा. आणि थीटाला परपेंडिक्युलर असणारा कंपोनंट काय येणार आहे, एल साइन थीटा, बरोबर. म्हणजे थोडक्यात
ऍक्सिस नंबर 5 ला परपेंडिक्युलर असणारी लेंथ किती आहे? एल साइन थिटा असणार आहे. अँड देअरफॉर फॉर्म्युला इथं काय येणार बघा, ml² / 12 ऐवजी m l² / 12 sin² थिटा येणार, बरोबर ना. m/12 ऍज इट इज, एलच्या ठिकाणी काय येणार आहे? एल साइन थिटा येणार आहे आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे काय येणार? l² sin² थिटा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट फिफ्थ ऍक्सिस येणार आहे ml² / 12 sin² थिटा. त्याच्यानंतर सिक्स्थ ऍक्सिस जो आहे, सिक्स्थ ऍक्सिस तो किती डिस्टन्सला आहे? सपोज रॉड पासून h डिस्टन्सला आहे. ओके, तर सिक्स ऍक्सिस होती मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे? दॅट इज m × h² एवढीच येणार आहे. m × h² किंवा m × x² जे काय असेल ते. कारण का या ऍक्सिस पासून सगळं मास, रॉडचं सगळं मास किती डिस्टन्सला असणार आहे? h डिस्टन्सला असणार आहे. सो I6 = काय येणार आहे? जस्ट mh² येणार आहे. तर एवढे 6 जे फॉर्म्युले, 6 मोमेंट ऑफ इनर्शियाचे रॉडचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. बघा, रॉड तोच, मास तेवढंच आहे, लेंथ तेवढीच आहे, परंतु ऍक्सिस चेंज झाला की मोमेंट ऑफ इनर्शिया काय होते? चेंज होते. आणि या डिफरंट ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया या पद्धतीने येणार आहे. ओके, फर्स्ट ऍक्सिस भोवती ml²/12, सेकंड ऍक्सिस भोवती ml²/3, थर्ड ऍक्सिस भोवती 7 ml²/48, फोर्थ ऍक्सिस भोवती 0, फिफ्थ ऍक्सिस भोवती असणार आहे ml² sin² θ/12 किंवा ml²/12 × sin² थिटा, आणि सिक्स ऍक्सिस भोवती येणार आहे mh². आता रेडियस ऑफ गायरेशनचे इथं फॉर्म्युले काय येणार आहेत? रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युले m काढायचं आणि बाकीच्याचा सगळ्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा हे सांगितलेलं आहे. म्हणजे फर्स्ट ऍक्सिस भोवती विचारलं रेडियस ऑफ गायरेशन तर l/√12 येणार आहे. सेकंड ऍक्सिस भोवती काय येणार आहे? l/√3. थर्ड ऍक्सिस भोवती √7/48 × l. फोर्थ ऍक्सिस भोवती काय? 0. फिफ्थ ऍक्सिस भोवती l sin θ /√12 येणार आहे. आणि सिक्स ऍक्सिस भोवती दॅट इज फक्त h येणार आहे, रेडियस ऑफ गायरेशन. लक्षात आलं? सो रेडियस ऑफ गायरेशन कसं काढायचं आहे? प्रत्येक फॉर्म्युला मधलं m काढून टाकायचं आणि बाकीच्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. असं का करतोय आपण? कारण रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला असतो √I / m. m ने डिवाइड करणार म्हणजे m निघून जाणार आणि बाकीच्याचं स्क्वेअर रूट. ओके, हे स्क्रीन पॉज करून हे फॉर्म्युले पाठ करा अगोदर, कारण हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला अगोदर पाठ करावे लागणार आहेत. सपोज असं सांगितलं, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया इन फॉलोविंग डायग्राम. ओके, फॉलोविंग डायग्रामची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची. तर याच्यामध्ये डायग्राम ही कशी आहे बघा. सो दिस इज द फर्स्ट रॉड. याच्यामध्ये 2 रॉड आहेत. दिस इज द फर्स्ट रॉड अँड दिस इज द सेकंड रॉड. ओके, दोन्ही रॉडचं मास m आहे आणि दोन्ही रॉडची लेंथ l अँड l आहे. आणि ऍक्सिस कसा पास होतोय बघा. ऍक्सिस इज लाईक दिस. या प्रकारचे क्वेश्चन असे डिफरंट डायग्रामचे विचारले जाऊ शकतात. ऍक्सिस म्हणजे बरोबर काय होतोय? 45 डिग्रीला दोघांच्या मधून दोन्ही रॉड एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि 45 डिग्रीला ऍक्सिस आहे. आता मग तो अँगलचा फॉर्म्युला इथं वापरावा लागेल ना. आणि इथं 2 रॉड आहेत. दिस इज द फर्स्ट रॉड अँड दिस इज द सेकंड रॉड. म्हणजे इथं मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढणार आहे आपण? टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेकंड रॉड. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट रॉड किती येणार बघा ना. तो कुठला फॉर्म्युला? ml²/12 sin² 45 ही पहिल्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया येणार अबाउट दिस ऍक्सिस, कारण हा अँगल किती येणार आहे? विथ द लेंथ ऍक्सिसचा अँगल 45 प्लस ml²/12 sin² 45 हे सेकंड.
रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया. आता sin 45 ची व्हॅल्यू किती असते? sin 45 इज इक्वल टू 1/√2 त्याचा स्क्वेअर ml²/12 इंटू l/√2 चा स्क्वेअर म्हणजे सॉरी 1/√2 चा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? दॅट इज 1/2 प्लस ml²/12 ॲज इट इज sin स्क्वेअर 45 sin 45 ची व्हॅल्यू 1/√2 त्याचा स्क्वेअर केल्यावर 1/2 म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ ml²/12 प्लस हाफ ml²/12 म्हणजे काय येणार आहे? पुन्हा एकदा ml²/12 येणार आहे. लक्षात आलं? Calculate moment of inertia of a rectangular frame about given axis. बघा आता इथे एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे लाईक दिस. This one is a rectangular frame. ओके आणि इथं 3 ऍक्सिस आहेत. ओके या पॉइंट मधून पास होणारा दिस इज द फर्स्ट ऍक्सिस. This is the first axis. After that this is the second axis and third axis जो आहे ना तो सर्कल अँड डॉट दिलाय म्हणजे काय इनवर्ड आउटवर्ड आहे. रेक्टँग्युलर फ्रेमची लेंथ L आहे आणि ब्रेड्थ B आहे. ठीक आहे. आता फर्स्ट ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करूया. mi about फर्स्ट ऍक्सिस त्याला म्हणणार आपण I1 इज इक्वल टू. आता काय करावं लागेल? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट फर्स्ट ऍक्सिस. आता इथे रॉड कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट ऍक्सिस होती या रॉडची एक लेंथ मोमेंट ऑफ इनर्शिया येणार ना. रेक्टँग्युलर फ्रेम नंबर ऑफ रॉड पासून बनलेली असणार आहे फ्रेम आहे ती. त्याच्यानंतर या रॉडची येणार आहे. आता बघा फर्स्ट ऍक्सिस या दोन्ही रॉड साठी कसं आहे? पासिंग थ्रू देअर सेंटर ऑफ मास असा दिसतोय ना तुम्हाला. पासिंग थ्रू देअर सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू लेंथ म्हणजे ml²/12 प्लस ml²/12 होणार ना. दोन रॉडच्या झाल्या. ओके हे हॉरिझॉन्टल रॉडच्या. आता त्याच्यानंतर हा एक रॉड येणार थर्ड रॉड आणि हा एक रॉड येणार आहे. त्यांची लेंथ किती आहे? हे बी आहे ना. किती डिस्टन्सला आहे ते बघा जरा. किती डिस्टन्सला आहे? आता फर्स्ट ऍक्सिस भोवती हे जे व्हर्टिकल रॉड आहेत ना त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे. म्हणजे हा कुठला फॉर्म्युला येणार आहे? आठवतोय का? म्हणजे जर रॉडला पॅरलल ऍक्सिस असेल तर mh² म्हणजे मास इंटू फक्त डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे हे डिस्टन्स h येणार. हे डिस्टन्स म्हणजे किती येणार बघा. या रॉड पासूनचा ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स हे डिस्टन्स येणार आहे L/2 म्हणजे m इंटू h² ना. म्हणजे m L²/4 प्लस m L²/4 म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट फर्स्ट ऍक्सिस. लक्षात आलं का बघा? सुरुवातीला वरचा हॉरिझॉन्टल रॉड फर्स्ट ऍक्सिस कसा पास होतोय? पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू लेंथ म्हणजे ml²/12. त्याच्यानंतर खालचा हॉरिझॉन्टल रॉड तिथं देखील ऍक्सिस नंबर 1 कसा आहे बघा. त्याच्यासाठी पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. त्याच्यानंतर हा लेफ्टचा व्हर्टिकल रॉड. लेफ्टचा व्हर्टिकल रॉड कसा आहे बघा? ऍक्सिस नंबर 1 ला पॅरलल आहे
आणि ऍक्सिसला पॅरल रॉड असेल तर फॉर्म्युला काय असतोय एम एच स्क्वेअर फक्त. मग असे बघितलंय आपण, म्हणजे एम इंटू डिस्टन्स स्क्वेअर, एम इंटू एल बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे एम एल स्क्वेअर बाय 4 प्लस एम एल स्क्वेअर बाय 4 म्हणजे टोटल. आता इथं काय करावं लागेल, एम एल स्क्वेअर कॉमन काढूया आणि डिनॉमिनेटर 12 करूया प्रत्येक टर्मचा. म्हणजे पहिल्या टर्म मधलं 1, सेकंड टर्म मधलं 1, थर्ड टर्म मधलं डिनॉमिनेटर 12 करायला 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. 3 प्लस 3, 3 4 are 12. ओके, सो फर्स्ट ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे 3 प्लस 3 6, 6 प्लस 2 म्हणजे 8, 8 बाय 12 येणार ना, 8 बाय 12 एम एल स्क्वेअर म्हणजेच येणार आहे 2/3 ml स्क्वेअर, 2/3 ml स्क्वेअर, बरोबर ना. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे खूप इझी आहे, तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. सेकंड ऍक्सिस जो आहे I2, सेकंड ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया. आता सेकंड ऍक्सिस भोवती फर्स्ट व्हर्टिकल रॉड म्हणजे लेफ्ट हँड साइडचा व्हर्टिकल रॉड घेतला तर पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू लेंथ येणार, म्हणजे काय येणार आहे एम बी स्क्वेअर बाय 12 येणार ना. बघा की लेफ्ट हँड साइडचा व्हर्टिकल रॉड त्याची लेंथ किती आहे बी एवढी, बी ही लेंथ आहे, लक्षात येते का. बी ही काय आहे त्याची लेंथ आहे इथून इथपर्यंत, एम बी स्क्वेअर बाय 12. परत राईटचा व्हर्टिकल रॉड त्याच्यासाठी देखील ऍक्सिस सेकंड पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू लेंथ आहे, म्हणजे एम बी स्क्वेअर बाय 12 प्लस आता हॉरिझॉन्टल रॉड, वरचा हॉरिझॉन्टल रॉड ऍक्सिस 2 ला तो पॅरल आहे ना, म्हणजे एम इंटू एच स्क्वेअर फक्त येणार, एम इंटू हे डिस्टन्स किती येणार बी बाय 2 एम बी स्क्वेअर बाय 4 प्लस एम बी स्क्वेअर बाय 4 म्हणजे मगाच्या सारखंच कॅल्क्युलेट येणार, फक्त एल ऐवजी काय येणार आहे बी येणार आहे, म्हणजे हे कॅल्क्युलेशन केलं तर 2/3 एम बी स्क्वेअर येणार आहे. ओके, हे सेकंड ऍक्सिस होते झालं. ठीक आहे, आता थर्ड ऍक्सिस कसा आहे बघा, ऍक्सिस नंबर 1 आणि ऍक्सिस नंबर 2 इन द प्लेन ऑफ लॅमिन आहेत आणि ऍक्सिस नंबर 3 कसा आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिन आहे. म्हणजे इथं काय करू शकतो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरू शकतो बाय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. काय होणार बघा, आय झेड म्हणजे I3 होणार इज इक्वल टू IX म्हणजे I1, IY म्हणजे I2. ओके, सो I3 इज इक्वल टू I1 प्लस I2 येणार आहे. सो काय होणार बघा 2/3 ml स्क्वेअर प्लस 2/3 MB स्क्वेअर. सो फायनल फॉर्म्युला येणार आहे 2/3 m इन ब्रॅकेट एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर.